वेळ आणायला वेळ द्यावी लागते याचं उत्तम उदाहरण म्हणजे संदीप. म्हणजे कधीच मला खरंच असं वाटलं नाही की संदीप एवढ्या फास्ट रिझल्ट देईन. म्हणून स्पर्धा परीक्षामध्ये मित्रांनो, करीत राहणं हे एकच पर्याय आहे. 100% वेळ येते. आपल्याला असं वाटतंय की इतके मुलं आहेत, माझं कसं होईल. मला खरंच वाटलं नव्हतं की संदीपचा एवढ्या लवकर रिझल्ट येईल. येणार होतं हे 100% मला माहीत होतं, परंतु इतक्या लवकर येईल माहीत नव्हतं. आणि म्हणून प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना, विद्यार्थ्याला माझं एकच सांगणं आहे, तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असताना फक्त मायबापाकडे बघून तुम्ही करीत राहा. एक दिवस 100% तुम्हाला जे पाहिजे ते भेटतच असते, पण त्या दिशेनं आपलं वर्क असलं पाहिजे, आपलं काम असलं पाहिजे. आणि आज संदीपची इंडियन आर्मीमध्ये जॉईनिंग झाली. खरंच त्याच्यापेक्षा पण जास्त आनंद आम्हाला झालेला आहे. आणि आमच्या अकॅडमीचा हा पहिला रिझल्ट आहे, खरोडे सर करिअर अकॅडमी या अकॅडमीचा पहिला रिझल्ट. आणि मी हक्कानं म्हणू शकतो, आमची अकॅडमी एक दिवस आकाशाला गवसणी घालन, परंतु अकॅडमीचा पहिला रिझल्ट हे संदीपच्या नावानंच असन. हे कधीच्याला बी हे त्याचंच नाव त्याच्यावर असन. आज आपण संदीपकडून 2 शब्द फक्त ऐकून घेऊ की त्याला अकॅडमीबद्दल काय वाटलं. बाबा आज सिलेक्शन झाले, थोडासा फरक आहे तिथं आणि इथं. आज व्यासपीठावर येण्यासाठी जी मेहनत आहे, याच्या मागचं जी सातत्य आहे, जे स्ट्रगल आहे, तिथं आणि इथं यायला जास्त काय अंतर नाही. पण इथं येण्यासाठी इथून मागचा जो पाठीमागचा जो प्रवास आहे ते मात्र पूर्ण करावं लागते. आणि ते आज संदीपनं करून दाखवलंय. आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. 2 मिनिटं आपण संदीपला विचारू. जेव्हा मी इथं अकॅडमीला आलो, थोडा आवाज वर, आवाज स्पष्ट वाढवू? बोलायचा, आवाज मोठा. जेव्हा मी इथं अकॅडमीला आलो त्यावेळेस मी शून्य होतो. जे काय झालं आणि जे काय शिकलं ते सरांपासून शिकलं. खरंच सरचं खूप खूप धन्यवाद की मी 0 पोझिशनहून काहीतरी माझी लेवल बनवली सरनं. त्यामुळे सरचं खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, सुरुवातीला होते, पण जेव्हा आणखी एखाद्या अधिकाऱ्याची पोस्ट काढेल तेव्हा माझ्यापेक्षाही जोरात बोलन असं मला वाटतंय. ठीक आहे, कारण त्याचा पहिला रिझल्ट आहे आणि एकदा रिझल्ट यायला लागल्यावर रिझल्ट येत राहतात. असल्यावर काही असते, नसल्यावर काहीच नसते, पण ते नसतंय तेव्हा आपल्याला करून दाखवायचं असते. बढिया, एकदम अभिमान आहे आम्हाला संदीप. नेमकं ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा सुरू केली ती, नेमकं तुला म्हणजे स्पर्धा परीक्षा सुरू करताना तुझं स्वतःचं डिसिजन होतं का कोणी तुला म्हणजे उत्स्फूर्त केलं की बा स्पर्धा परीक्षा कर म्हणून, किंवा सिच्युएशन नव्हती वगैरे वगैरे? नाही, माझं स्वतःच हे होतं. स्वतःच तुला म्हणजे वाटलं काहीतरी बनाव, स्पर्धा परीक्षा हा मार्ग निवडला मी. किती वर्षात झालं? 1 वर्ष. 1 वर्ष. हो. अभ्यास किती टाइम करायचा? अभ्यास 4 तास करायचा. फक्त 4 तास? हो. बरं, आता बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की अभ्यास 20 तास करावं लागते, 22 तास. काही जण म्हणते आम्ही 24 तास झोपतच नाहीत. एकदा अभ्यास 24 तास करतो तर 8 दिवस झोपतच राहतो. म्हणजे विषय भरपूर आहे, पण याच्यात स्पर्धा परीक्षामध्ये फक्त आणि फक्त सातत्य आहे मित्रांनो. आणि स्पर्धा परीक्षा एवढं ड्रीम बी नाही कोणतं. मी बार बार क्लासमध्ये सांगत असतो, कुठेही सांगत असतो, वडाचं झाड वाढायला उशीर लागतंय. टरबुजाचे, खरबुजाचे येलं वाढतात, लगेच 6 महिन्यामध्ये आपल्याला उपटून फेकून द्यावे लागतात. पण वडाचं झाड वाढायला उशीर लागते. वाड्यावर चिरकाळ पिढ्यानं पिढ्या सावली देते. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्पर्धा परीक्षा. आणि संदीपनं करून दाखवलंय. त्याच्यापेक्षाही जास्त आम्हाला आनंद आहे, कारण आजच्या काळामध्ये, या युगामध्ये स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये जॉब मिळवणं, ते बी गव्हर्नमेंट जॉब मिळवणं, नॉट अ जोक. म्हणजे खरंच एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आमच्या अकॅडमीचा पहिला रिझल्ट आहे. आम्हाला तर असं एक गगनात मावणत आम्ही असा विषय झालेला आहे. खरंच एक मी म्हणालो ना, ज्या वेळेस एखादा मुलगा लागते त्यावेळेस त्या जी भूमिका असते अकॅडमीची, अकॅडमी 4 खांबावर उभी असते. असं कोणीच म्हणू शकत नाही की मी एकल्यानंच हा रिझल्ट मिळवला वगैरे. परंतु खरंच छान वाटलं. आणि ज्यावेळेस संदीपचा कॉल आला, सर माझं झालं, व्हॉट्सअप केलं, त्यावेळेस त्याच्यामध्ये एवढ्या भावना दडलेल्या होत्या माझ्या डोळ्यातून. अक्षरशः एक गोष्टही खोटं बोलत नाही, खरंच माझ्या डोळ्यातून पाणी आलं. कारण एवढं या एका रिझल्टमुळं आम्ही एवढी मेहनत घालो सातत्यानं, तर ती आज आमची मेहनत खरंच म्हणजे फळाला आली. संदीप, आणखी तुला इथून पुढं बी फक्त एवढंच करायचं तुला. तिथून पुढं जे बी तुझा मित्रपरिवार आहे, ज्यांची परिस्थिती नाही किंवा अशा काही गोष्टी आहेत, त्यांना तू फुल म्हणत नाही, पण फुल न फुलाची पाकळी तुला मदत करीत चालायची. कारण हे आपलं काहीतरी समाजाप्रती देणं आहे. डॉक्टर बाबासाहेबांना अख्खं आयुष्य दुसऱ्यासाठीच जगले. आपण फक्त पाकळी द्यायची एक, बाकी लय डोकं लावायचं नाही. पण त्यांनी अख्खं आयुष्य
जे काही फक्त आणि फक्त समाजासाठी गोरगरिबासाठी व्यतीत केलेलं आहे, आपण फक्त त्याच्या पाठीमागं चालायचं. आपण जास्त काही करू शकत नाहीत, पण जितकं आपल्याला करता येईल तेवढं आपले जे मित्रपरिवार आहे, ज्याला बाबा मेसची सोय नाही किंवा ज्याला राहायची सोय नाही, अशा मुलांसाठी आपल्याला जेवढं होईल तेवढं त्याला सहकार्य करायचं. एखाद्याला पुस्तक घ्यायला पैसे नाहीत, अशाला सुद्धा आपल्याला सहकार्य करायचं आहे. हेच विचार आपल्याला मोठं करू शकतात. मी हमेशा म्हणत असतो, तुम्ही पॉझिटिव्ह आहे, तुम्ही काहीतरी करायले, नवीन काहीतरी करायले, तुमच्याच्यानं चूक झाली म्हणजे तुम्ही जिवंत आहेत. तुमच्याच्यानं चूक होईना, तुम्ही नर्वस आहेत, तुम्ही कोणाला मदतही करत नाहीत, तुम्हाला कोणी फोनही लावत नाहीत, तुम्ही मेल्यात गणतीत. मी कधी म्हणत असतो. आणि म्हणून इथून पुढं तुला फक्त आमच्या अकॅडमीतर्फे एवढंच सांगणे की बाप्पा, भले आम्हाला तर काही कोणत्याच शिक्षकाला विद्यार्थ्याकडून काहीच अपेक्षा नसते, त्याच्याकडून एकच अपेक्षा असती, त्यानं मोठं व्हावं. तुम्हाला कोणालाही मायबाप मित्रपरिवार यांच्यानंतर जर विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं, एकमेव निस्वार्थी माणूस म्हणजे शिक्षक. तू जितका मोठा होशील तेवढी आमची छाती फुगणार. आणि इथून पुढं बी मला असं वाटतं तू थांबू नये, कारण एवढ्या इझी एका वर्षात तू रिझल्ट मिळवलाय. भरपूर पोस्ट इथून पुढे बी आपल्याला घ्यायच्यात. आणि तुला भावी वाटचालीसाठी अकॅडमीतर्फे खरवडे सर करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या अकॅडमीतर्फे मनातून शुभेच्छा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.